जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, की नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं. फक्त विद्यार्थ्यांचं नाही, परिवारांचं नुकसान झालं होतं. 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती आणि अनेक विद्यार्थ्यांना तर मला वाटतं एक मेंटल इलनेस सारखा म्हणजे एक मेंटल प्रॉब्लेम सुद्धा झाली होती, की अशा पद्धतीने अगर पेपरफुटी होत असणार भारतात, तर निश्चितपणे मला वाटतं कुठेतरी तपास करायला गेला पाहिजे. का 3 वर्ष अगोदरच एकदा पेपरफुटी झाली होती. त्यावेळेस कायदाही बनवला गेला होता. पण तो कायदा केंद्राचा कायदा होता. पण तो कायदा कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळे अजून ते कायदा कमी पडल्यामुळेच परतदा पेपरफुटी झाली 2026 मध्ये. त्यासाठी जंतर मंतरला तिथे काही राजकीय नव्हतं, कोणतं पक्ष नव्हतं. विद्यार्थी स्वतः आले होते, जेन आले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं. ते आंदोलन करत असताना त्यांनी एकच मागणी केली होती, की अ, देशाचे शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधानजी, त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी वारंवार ते प्रेशर टाकलं केंद्र सरकारवर आणि निश्चितपणे त्यांना यश मिळालं त्यांच्या लढ्यात आणि मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण ते राजीनामा दिल्यानंतर सुद्धा पोरांवरती लाठीचार्ज करण्यात आलं. त्याच्यावर टिअर गॅस वापरण्यात आलं. पेलेट गन सुद्धा वापरण्यात आलं. त्याचबरोबर त्यांच्यावर देशभरात आंदोलन पेटलं. त्याच्यामुळे बिहारमध्ये AK-47 घेऊन पण पोलीस त्यांच्या मागे लागली होती. तर असं असताना केंद्रामध्ये तरी जंतर-मंतरचे जे विषय आहेत, दिल्लीमध्ये पोलीस प्रशासन दिल्ली सरकारकडे नसतं, गृहमंत्र्याच्या खात्याकडे असतं आणि गृहमंत्र्यांनी त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं, उत्तर द्यायला पाहिजे होतं. आमची काँग्रेस पक्ष म्हणून आणि इंडिया अलायन्सच्या आघाडीचं मागणी हीच होती, की गृहमंत्र्यांनी संसदेत हजर राहायचं आणि त्यांनी उत्तर द्यायचं, की काय घडलं होतं त्याचं स्पष्टीकरण दिलं असतं, तर कदाचित संसद चाललं असतं. पण माननीय देशाचे गृहमंत्री आणि माननीय देशाचे पंतप्रधान पूर्ण स पूर्ण 4 आठवडेपर्यंत ते संसदेत आलेच नाही. फक्त शेवटच्या दिवशी 2 मिनिटे आले आणि त्याच्यानंतर मग संसद स्थगित करण्यात आलं आणि निश्चितपणे मला वाटतं ह्याच्यामध्ये देशाचं नुकसान आहे आणि कोणी खोटे आरोप लावत असणार, की काँग्रेस पक्षामुळे स्थगित झालं आहे. ती खोटी आहे का संसदीय कार्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केलं, की त्यांनी जे बिल आणायचे होते, विधेयक आणायचे होते, ते त्यांनी पारित केले. फक्त चर्चा झाली नाही. म्हणजे त्यांना जे काम करायचं होतं, ते त्यांनी संसदेत गोंधळ होत असताना त्यांनी करून घेतलं. तर एवढं होत असताना गृहमंत्री संसदेत येऊन उत्तर का नाही दिलं? आजही आमची काँग्रेस पक्ष म्हणून तीच मागणी आहे, की गृहमंत्र्यांनी मीडियासमोर यावं कमीत कमी अ, अ, आणि स्पेशल सेशन लावणं आणि त्यांनी उत्तर द्यावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.